ही आपली रेसिपी जराशी वेगळी आहे, तर माझी तयारी झालेली आहे। बघताय तुम्ही की मी पत्ताकोबी घेतलेली बारीक चिरलेली, त्यानंतर कढीपत्ता, लसूण आणि मिरची, त्याच्यानंतर बटाटा स्वच्छ कापून मी धुवून घेतला 2 वेळेला, त्यातलं स्टार्च मी काढून घेतलेलं आहे। आणि ही आहे सिमला मिरची, त्याची मी बारीक बारीक अशा उभ्या चकत्या करून घेतलेल्या आहेत। त्यासोबत आहे हे तांदळाचं पीठ आहे, हे कॉर्नफ्लॉवर आहे, हे आहे रवा आहे आणि हे बेसन पीठ आणि ओवा जिरा याची पूड। तर आपण आज स्पेशल एक छान रेसिपी करत आहोत, बघत राहा अकूज किचन। सगळ्यात आधी आपल्याला कोबी, बटाटा आणि सिमला मिरची, लसूण मिरची यांची याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे। चला सुरू करू याची रेसिपी, बघत राहा अकूज किचन। बघा एकदम बारीक पेस्ट झालेली आहे, तर आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। बघत राहा अकूज किचन। बघताय फ्रेंड्स, मी एका भांड्यात काढून घेतलं आहे ते। आता आपल्याला ह्याच्यात सर्व पीठ टाकून घ्यायचं आहे। हे मी तांदळाचं पीठ टाकतो पहिले, लागेल तसं टाका। त्याच्यानंतर थोडंसं बेसन पीठ, रवा, रव्याने चांगलं क्रिस्पी होतोय, आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स करूया। आपल्याला डीप फ्राय करण्यासाठी त्याचा चांगला गोळा झाला पाहिजे। अजून आपल्याला थोडीशी हळद, तिखट आणि मीठ टाकायचं आहे। बघत राहा अकूज किचन। बघताय फ्रेंड्स, आपण चांगलं पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता चवीपुरतं मीठ, किंचित तिखट, जास्त नाही, आपण मिरची टाकलेली त्याच्यात। त्याच्यानंतर थोडी हळद। आता आपल्याला सगळे मिक्स करून घ्यायचं। जिरा ओवा सुद्धा आपण मिक्स करून घेतलेला आहे। फ्रेंड्स, मी त्या पिठाचे असे छोटे छोटे बॉल करून घेतलेले आहेत, आणि आता कढईमध्ये मी तेल पण घेतलेलं आहे। आपण याला आता डीप फ्राय करून घेऊ। बघत राहा अकूज किचन, मस्त खा आणि स्वस्त राहा, आणि बघत राहा आजची रेसिपी। स्पायसी रेसिपी आहे आजची, स्पायसी कोबी। मध्यम फ्लेम आचेवर मी गॅसची फ्लेम ठेवलेली आहे। बघू आता आपण झालं का गरम ते पीठ। हां, होतंय। बघत राहा अकूज किचन। फ्रेंड्स, आपलं तेल गरम झालंय। आता मी एक एक बॉल सोडून घेतोय। हलकेसे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे। बघत राहा अकूज किचन। हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं छान सगळीकडनं। वा, बढिया, खूप छान रेसिपी, एकदा नक्की करून बघा, एकदम स्पायसी आहे। पाहताय फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी स्पायसी कोबी पकोडा रेडी टू ईट। याला आपण शेजवान सॉससोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाणार आहोत। एकदा नक्की करून बघा, खूप सोपी आणि छान रेसिपी आहे।